असं सरप्राईज कोण देतं? तर चला तुम्हाला पुढे सांगते नेमकं काय झालं. तर संध्याकाळची सगळी कामं आवरली आणि किचनमध्ये आले होते. तर मस्त आज भाकरी बनवायचा बेत ठरला होता. भाकरी आणि मस्त अशी आंबाडीची चटणी मी बनवणार होती. तर तेवढ्यातच आहे ना, माझ्या बहिणीचा फोन आला का आम्ही तुझ्या घरी येतोय आणि आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं होतं. तर तुम्ही सांगा आता असं सरप्राईज नक्की कोण देतं? पाहुण्यांनी नेमकं अगोदर सांगून तरी आलेलं बरं नाही का, म्हणजे आपण तयारीत राहतो. तर माझी काहीच तयारी झाली नव्हती आणि तिने वेळेवर सांगितलं का आम्ही तुझ्या घरी येतोय. मग काय, मी पटापट जेवण बनवायला घेतलं आणि हे लोक आले आणि इकडे आमच्या ठमाबाईला भूक लागली होती. तर तिला इथे जेवण तिची मम्मी भरवत होती. तोपर्यंत इकडे मी जेवण बनवायला घेतलं. मग आंबाडीची चटणी साईडला ठेवली आणि मस्त म्हटलं आंबाडीची चटणी काय करावं, म्हणून मसाल्याची काहीतरी भाजी बनवावी. म्हणून इथं मी वेळेवर शेवभाजी करायला घेतली आणि त्याचाच इकडे मसाला तयार करत होती. तर ही भाजी मी आधीच उकळायला टाकली होती. तर म्हटलं चला हिचीसुद्धा चटणी बनवूया, मला तर खूप जास्त आवडते. तर तुम्हालाही आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे भाजी वगैरे बनवून घेतली. मस्त गरमागरम चपात्या तयार केल्या आणि सोबतच काही भाकरीसुद्धा बनवल्या होत्या, कारण मला चटणीसोबत खायला भाकर खूप जास्त आवडते आणि आहोंनासुद्धा. तर मग मस्त गरमागरम चपाती भाकरी असं जेवण बनवलं होतं आणि हे लोक आले तर मस्त आमचं इकडे बोलत बोलत जेवण बनवायचं काम चालू होतं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त गरमागरम जेवण केलं. चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.